आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। कोल्हापुरात मालमत्तेच्या वादातून जिलेटिन स्फोट, बंद घर उद्ध्वस्त, तिघे आरोपी 24 तासात गजाआड। रणवरे कॉलनीत भीषण घटना, सलग 10 ते 12 स्फोटांनी परिसर हादरला। आमचे कोल्हापूर वार्ताहर हुसेन शेख कळवतात की प्रतिनिधी कोल्हापूरमधील कळंबा परिसरातील सुवर्णे नगर रणवरे कॉलनी येथे 4 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी एका बंद व पडक्या घरात जिलेटिनच्या काड्यांचा वापर करून सलग 10 ते 12 भीषण स्फोट घडवून आणण्यात आले। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी 24 तासाच्या आत तिन्ही आरोपींना अटक केली आहे। हा प्रकार मालमत्तेच्या वादातून घडल्याचे तपासात उघड झाले आहे। घटनेचे स्वरूप आणि नुकसान: 1 वर्षापासून बंद असलेल्या घरामध्ये स्फोटके लावून करण्यात आलेल्या या सलग स्फोटांमुळे घराचे मोठे नुकसान झाले। स्फोटाच्या तीव्रतेमुळे घराच्या दोन्ही भिंती आणि छत कोसळले, तसेच परिसरातील शेजारील घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। स्फोटाचा प्रकार आणि संशय: मंगळवारी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास रणवरे कॉलनी, महाराष्ट्र नगर येथील फ्लॅट क्रमांक 67 वरील घरामध्ये अचानक झालेल्या प्रचंड स्फोटामुळे भिंती कोसळल्या। घटनेची माहिती मिळताच करवीर पोलिसांसह बॉम्ब शोधक व नाशक पथक, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। तपासादरम्यान जिलेटिन काड्यांच्या अवशेष आढळल्याने हा स्फोट घातपाताचा असल्याचा संशय बळावला। पोलिसांची तातडीची कारवाई: घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत गुन्ह्याचा तातडीने छडा लावण्याचे आदेश दिले। त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली 6 पोलीस निरीक्षक सागर वाघ आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक तसेच गोपनीय माहितीच्या आधारे परिसरात सापळा रचून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले। गुन्ह्याची कबुली आणि कारण: सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपींनी सखोल चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली। प्राथमिक तपासानुसार मुख्य आरोपी प्रज्योत पवार आणि मनीष पेठे यांच्यात प्लॉट क्रमांक 60 वरील मालमत्तेवरून वाद सुरू होता। या वादातून झालेल्या अपमान व शिवीगाळीचा बदला घेण्यासाठी प्रज्योत पवारने संबंधित घर उद्ध्वस्त करण्याचा कट रचल्याचे समोर आले आहे। जेसीबी सारख्या यंत्राचा वापर केल्यास विरोध होईल या भीतीने ब्लास्टिंगचे ज्ञान असलेल्या साथीदारांच्या मदतीने जिलेटने काड्यांचा वापर करून हा स्फोट घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। पुढील तपास सुरू: या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना स्फोटक साहित्य नेमके कुणाकडून मिळाले आणि या कटात आणखी कोणी सहभाग आहे का याचा सखोल तपास सुरू आहे। ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। संध्याकाळी 7:30 वाजताच्या सुमारास एक बंद घरामध्ये प्लॉट नंबर 67 आहे कळंबामध्ये, सुर्वेनगरमध्ये, तिथे एक शशिकला बोडिस्कर नावाची महिलाचे 1 वर्षापूर्वी मृत्यू झाले होते आणि 1 वर्षापासून ते घर बंद होता। तिथे आज संध्याकाळी 7:30 वाजता ब्लास्टची कॉल डायल 112ला आली होती। त्या अनुषंगाने पोलीस घटनास्थळावर आले तर असे प्राथमिक तपासमध्ये निष्पन्न होत आहे की घरांना नुकसान करण्याच्या दृष्टीने इथे कोणते ब्लास्ट मटेरियलचे, एक्सप्लोजिव्ह मटेरियलचे यूज झालेलं आहे। फॉरेन्सिकची टीम पण सध्या घटनास्थळावर उपलब्ध आहे आणि बंद घरं असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे आणि फक्त घराचे नुकसान झालं आहे आणि या मॅटरमध्ये पूर्ण बारकाईने आमचा तपास सुरू आहे। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।